आपण लहानपणी जर शाळा बुडवली तर आपल्याला घरातला एक माणूस नव्हता आणि ज्याच्या तलाक्यात सापडल त्याला हाणायचा. त्याचं फळ आज हे माझ्यासमोर बसलेली सगळे माणसं खाऊन पिऊन चुकी आहे. संसारात आपले वडील यशस्वी ठरले का? आपण आपले वडील यशस्वी. सगळ्या महिला नीट ऐका, सगळ्या. आज तुम्ही नवऱ्याच्या घरी खाऊन सुखी आहे ना, तुमचे घमेंड कमी करा. ही तुमच्या बापाची पुण्य आहे. हो, बापाची पुण्य आहे. बिचाऱ्याने फाटकत होतं नेसला, बाजरी विकली, शेळ्या बकर विकले, पण तुम्हाला सुखी केलं. जर सोमवारी बेलेच्या बाजारात बाप बाजारला गेला तर मुलगी ज्या गावात गेली त्या गावच्या पाहुण्याला भेटायचा. कशाला माहिती का? मुलीची माहिती काढायला. आणि त्याला डायरेक्ट माहिती तरी नव्हता. पहिला चहा पाजायचा आणि चहा पेत. आता चहा तेव्हा काय 10 पैशाला चहा. हो, 10 पैसे लई झाली ती, पण 10 पैशाचा चहा पाजायचा. पण लेकराची काय चौकशी. आणि डायरेक्ट नाही विचारायचं कांदे कसे काय, टमाटे कसे काय. आणि पार चहा संपत आला का मग मुलीचं नाही विचारायचं, पाहुण्याचं काय चाललं. म्हणजे कोणतं विचारायचं? जावयाचं. मग त्यांनी म्हणावं, हो तुम्ही चूक केली, नालायक माणसाला मुलगी दिली. चहाचे पैसे द्यायचे, शब्द बोलायचा नाही. संध्याकाळी मनोसक्त उशीमध्ये मुलगं गुंतून घालायचं आणि दिवस सुटायच्या हात मुलीच्या दारात. मुलगी अशी घर झाडायची. घर झाडता झाडता वट्यावरून ती बापाला पाहायची. ती पोरगी झाडू ठेवून द्यायची आणि बापाला पाणी चहा घेऊन जायची. पण ती पोरगी बापाला म्हणायची चहा पिताना, तुम्हाला कळलं ते खरं आहे, पण इथं बोलायचं नाही. काय पोरगी होती? चहा प्या, पाहुण्याशी गप्पा हाना, नाश्ता करायचा, पण मला त्रास होतोय हे तुम्ही बोलायचं नाही. हे तुमची पोरगी आहे, मेल्याचा निरोप कळल्यावर माझ्या दारात या. त्यावेळी तसा बाप रडायचा, पोरीला मिठी मारायचा. आणि बाप पोरीला काय म्हणायचं माहितीये? सहनकर, दिवस निघून जातील. काय बाप आहे? सहनकर बाई, दिवस निघून जातील. तुला सासू सासऱ्याचा त्रास आहे, होऊ दे. रोजानं जावं लागते, जाऊ दे. सहनकर बाई, आमच्या भविष्यात उद्या जर मी मुलाच्या सुनाच्या ताब्यात गेलो तर माझ्या बुजीडवाण्या लेकराला भाकर माझ्या दारात मिळायची नाही. याचं ऐकून आज सगळ्या बापाने मुली सुखी केल्या. आज 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात, 90% बाप संसारात नापास आहेत. आता आपण म्हणतो महिला पुढे गेल्या. काय पुढे गेल्या? 15 वर्षाची पोरगी पळून जाते. 15 आणि पळून गेलेली एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर जात नाही. त्यांना त्याच्या काहीच नाही, फक्त मोबाईल आणि कपडे, डबल अंडरपॅन्ट सुद्धा नाही. खरंय का खोटं? आता माझे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घरात आणि माझ्या लोकांनी बसलं. त्याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. एकही आई कीर्तनातली पोरीला कधी म्हणली नाही का शाळेतून लवकर ये, नाही तुझा बाप तुला आले. एकही पोरगी कधी म्हणली नाही, तुझ्या आई म्हणली नाही का तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स करून येतोय. एकही पोरगी म्हणजे आई म्हणली नाही का तू रविवारी शाळेत जाते, तास कुणं भरतोय. माझ्या आयुष्यात कधीच बाप रडला नाही, पण मुलगी पडून गेल्यावर रडला. जाणारी पोरगी काय ते हुशार तर म्हणजे अक्कल नाही, अक्कलवान पोरगी कशाला पडून नाही. ज्या पोरीला थोडंफार व्यायचे आहे ती पोरगी पडून जायची भाषा तर ही मुंगरीच काम आहे. शहाणी पोरगी कधी विचार करेल का? अरे या 3 वर्षामध्ये लोकांना राग येतो एकमेकांचा, पण पोरीने बापांचे स्वप्न संपवले. स्वप्न आहे त्याचं. स्वप्न काय? काळ्या आईचा व्यवहार करेल, मुलगी सुखी करेल. स्वप्न आहे बापाचं. माझ्या मुलीनं कधीच 20 रुपये माझ्या मुलाकडे मागितले नाही पाहिजे. ती 7च जगली पाहिजे. आज 17-18 वर्षाची मुलगी पळून गेली तर त्याचा बाप रडतो आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो मुलगी सापडून द्या. तुम्हाला माहीत नाही मला
पोलीस स्टेशनला जर तो पोरगान पोरगी आणली तर बाप पुरीच्या पायावर नाक घासतो, पोलीस स्टेशनला नाक पाया पडतो तो. बाई माझी इज्जत राख, माझी अख्खी इज्जत तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन, फक्त तू त्या पोराचा नाक सोड आणि माझ्याबरोबर चाल. बाप पाय धरतोय, पोरगी इतकी भिकारी आहे, खाली वाकलेल्या बापाला वर उचलायला सुद्धा पोर वाकत नाही पोलीस स्टेशनमध्ये. उगाच शेमडी आहे काय, देखणी असं काही नाही, पण वाकत नाही का माझा बाप वाकलाय खाली, काय जीवन आहे, बाप वाकलाय. अरे तो बाप आहे रे, बाप आहे तो, रडतोय तो. नाक ती पोरगी अंगठावर करते, पायाचा अंगठा, पायाचा अंगठा जुमानत नाही बापाला. आणि ती पोरगी पोलिसाला सांगते याचा माझा काही संबंध नाही. आणि तीच पोरगी पोलिसाला सांगते माझ्या प्रियकराला संरक्षण मिळालं पाहिजे, माझ्या बापापासून धोका आहे. वर प्युअर शंभर रुपड्या कामाची अक्कल नाही त्याला. शेवटी याला जबाबदार आई आहे. तीन मिनिटात बाया लग्न करून येतात पुरी, म्हणजे दोन पुढारी लोक ते काय का त्या रजिस्टर लग्न करायला काहीच लागत नाही, फक्त जन्मतारखेचे दाखले आणि एक मित्र काय 90 किती मिळतील मित्र 90 पाहिजे तो एकच मित्र एका पुरी सगळं 3 वेळा लग्न लावून द्यावं. मी 15 दिवसापासून बोलतोय, आता पुढे तरी विचार झाला पाहिजे. आता मी ज्याच्या मागे लागलो त्याचं हळूहळू काम सगळ्या लोकांनी थोडीशी विचार केला पाहिजे. आणि रजिस्टर लग्नामध्ये असं केलं पाहिजे, मुलीकडच्या कोणाची तरी एकाची संमतीवर सही पाहिजे. सुलता म्हणा, मामा म्हणा, काका म्हणा. मग त्या पुरीच्या घरच्यांना कोणी विचारतं? मुलगी सापडायला 3 मिनिटात लग्न हा रेतीतच मिळाल्या, सर्टिफिकेट तयारच आहे. बरं रजिस्टर लग्न केलं, माहीत नाही केस आली. काकड्याच्या मालिकेतलाय आणि भोपाळीच्या मालिकेतलाय. काकड्याची 1-2 मिनिटात माहिती सांगू पडतो. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहे. नीट आहे का किती? 9 मालिकांमध्ये जेवढे सोहळे होतात ज्ञानोबाचा तुकोबाचा मालिका कोण लिहिली, पण दोन्ही सोहळ्यांमध्ये आप्पांची मालिका वापरली जाते. नामदेव आप्पा शामगाव करायची. आणि त्या मालिकेमध्ये काकड्याला 9 मालिका आहे. किती? 9. 9च्या 9 ऐका. रुबाब हातालोचने वेगळे ठबाई 1, उशिनीच काही पुण्यवंत व्हावे 2, सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3, उठा उठा प्रभा झाली तुझी निलनी 4, ज्ञानियांचा राजा 5, योगिया दुर्लभ 6, चित्ती तुझे पाय 7, एक मुका, एक बाहिरा, एक जोगी, एक आंधळा, एक पांगळा आणि एक गवळण मिळून 148 अभंग काकड्यात आहे. 148 अभंगामध्ये पहिल्या मालिकेत 12 अभंग आहेत. पहिल्या मालिकेत 12 मोजा. रूप पाहता रोशनी, राव आता याची द्या, वचन ऐका कमलापती, तुझं पाहता समोरी, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही संकाधिक संत, करोनी उचित, न घरी उदास, लेकुराचे हित, गरुडाचे पायी, येगळे येगळे विठाबाई आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडांना द्यावी. हे 12 अभंग पहिल्या मालिकेत. दुसऱ्या मालिकेमध्ये उचलेच काही, श्रवणे कीर्तने, बहुत वेळ आणि पुण्यवंत व्हावे ही दुसरी मालिका आहे. आणि सुंदर ते ध्यान, सदा माझे डोळे, आवड हे रूप, जणी दृष्टी लागो, पाहता श्रीमुख, येणे मुखे तुझे आणि नको ब्रह्मज्ञान ही तिसरी मालिका. आणि उठा उठा प्रभात झाली ला काकडा सुरू होतो. आणि तिथं चित्ती तुझे पाय, इथं भूपालीचे अभंग आहे. पण त्याच्या अगोदर योगिया दुर्लभ हा सुद्धा भूपालीचा
साधने. आणि आजचा अभंग काकण्याच्या मालिकेतला आहे, भूपालीतला आहे. त्याच्यासाठी उत्तर आहे. आता फक्त ऐ ऐ ऐ ऐ परत येऊ नको ए. आणि त्यासाठी अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा तुम्हाला बोलायचं. कीर्तन आहे वर्ष राहतात. तुम्ही फक्त मला एवढं सांगा, मरणं चांगलं का वाईट? तुम्ही आजारी आहे ना? कीर्तनाला बोललं तरच कळत नाही तर काही उपयोग नाही. म्हणजे जेवायचं निघे पाहुण्यांना भेटायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं जमणार नाही. माझा प्रश्न इतका सोपा आहे, मरण चांगलं का वाईट? आता इथे दोन मुद्दे ऐका. ज्ञानी माणसाला मरण चांगलं आहे आणि अज्ञानी माणसाला मरण वाईट आहे. दुसरं ऐका, मायेमध्ये गुंतलेल्या जीवाला मरण नको आहे आणि माया तोडून भजनात रंगलेल्या माणसाला मरण हवं आहे. किड्याला कधी घाणीचा कटाळा येत नाही. किड्याला कधीही घाणीचा कटाळा येत नाही आणि भुंगा कधी घाणीवर बसत नाही. डोकं खाजवा. भुंगा कलर पाकळी पा, कलर पाकळी, कलर पाकळी पा, मस्त कलर बिलर आहे, याची कुणाही बसायला मोकळी नाही. सुंदर फुल पाहणार, कळी पाहणार, तिला मकरंद मिळेल अशा ठिकाणी बसणार. म्हणजे मुंगळे मुंग्या यांचा विषय वेगळा आहे. किड्याला कधीही घाणीचा कटाळा नाही आणि तुम्ही मी संसारात रंगलेले किडे असल्यामुळं पोरांना हल्लं तरी आपण त्याच घरात. सुनबाई धावली तरी आपण, बायको कुत्र्यावानी धावती तरी माणसं त्याच घरात. किडा घाणीला सोडित नाही. तुम्ही अभ्यास करा. पडद्याच्या आड दूध आहे, खानदानी दूध प्यालं नाही गुळशी. गुळशिराचा मुक्काम 10 लिटर दुधाच्या काशेत आहे. वासरू पेतय, मालकाचाही परपंच त्याच दुधावर चाललाय आणि ह्या पठ्ठ्याचा मुक्कामही तिथंच आहे. ठीक आहे का? मालक किटलीवर दूध त्याच कासात काढतोय, वासरू धष्टपुष्ट त्याच कासात झालंय आणि त्याच कासात या उलाची टाकली. पडदा आपली आई झाली हे ठीक आहे, आपण ज्ञानोबाराचं लेकरू झालो हे ठीक आहे. ज्ञानोबाराची नुसती आपलीच आई असं नाही, योग्याची माऊली आहे, साधकाचा मायबाप आहे, पण अनाथाची योग्याची माऊली आहे, साधकाचा मायबाप आहे. आता शब्द नीट आहे का? ज्ञानोबा योग्यांची माऊली आहे, ज्ञानोबा साधकांचा मायबाप आहे, ज्ञानोबा तुमची माझी आई आहे. योग्याची आई ज्ञानोबा आहे, साधकाचा मायबाप येत नाहीये. ज्ञानेश्वरी सगळ्या लोकांना ग्रंथ आहे, पण जनाबाईला ज्ञानदेवी आहे. ज्ञानेश्वरीला देवी म्हटलंय, देवी. ज्ञानेश्वरी देव ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी देवे. नामा म्हणे ग्रंथ. ज्ञानदेवी नामदेव राहिली, ज्ञानेश्वरीला देवी म्हटलं. आता इथं घोटाळा पाहू ना. ज्ञानोबा रायांना नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीला देवी म्हटलंय, साधकानं मायबाप म्हटलंय, योग्यानं आई म्हटलंय आणि तुमच्या माझ्या सगळ्यांनी माऊली म्हटलंय, माऊली. आता परवा प्रस्थाने 8 तारखेला उमा महाराष्ट्र दिल्लीत आहे, पण हे सगळे पांडुरंगाला भेटायला जातात, हे काही पांडुरंगाचं नाव घेत नाही. काही चमत्कार आहे त्याला. एकही वारकरी पांडुरंगाचं नाव घेत नाही. ज्ञानोबा तुकोबाचं म्हणतात आणि मग पांडुरंगाला. सगळ्या दिंड्यांचं भाषण काय? ज्ञानोबा तुकोबा भेटायला चालले पांडुरंगाला. इथं घोटाळा अजून तुमच्या ध्यानात नव्हता. दिंडी मालकाच्या ध्यानात नाही आला. बारीक अभ्यास करा. उभा वारकरी संप्रदाय. महाराज काही असो, 8 तारखेला 10 लाख आळंदीत मोजायचे आणि 9 देऊन मोजायचे आणि 8 तारखेला आळंदीत मोजायचे आणि 25 लाख
एकट्या पंढरपुरात 25 लाखांच्या लोकांमध्ये एकही विठ्ठलाचं नाव घेत नाही आणि एकही पांडुरंगाचं नाव घेत नाही. अख्खी लोक या दोघांचं नाव घेतात. ज्ञानबा काय महाराज चमत्कार. ज्ञानबा तुकाराम का म्हणतात याचं उत्तर आहे का? इतकं सुंदर चिंतन आहे. थोडं जड जाईल समजायला, पण ठीक करा. ज्ञानबा विश्वास